नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता रम्या आणि वसू असतात. रम्याने वसूला एक काम सांगितलेलं असतं आणि तेव्हा वसूने सरळ सरळ त्या कामासाठी नकार दिलेला असतो. वसू म्हणत असते, रम्या हे असलं मी अजिबात करणार नाही. माझा जीव जरी गेला ना तरी सुद्धा मी काहीही करणार नाही. एवढं सगळं झालं पण तू काही करू शकली नाहीस म्हणून तू माझ्याकडून असली काम करून घेतीयस का नाही? माझा जीव जरी गेला ना तरी सुद्धा मी हे करणार नाही. रम्या त्याच वेळेला रम्या म्हणत असते, हो का, अच्छा तू करणार नाही आहेस, ठीक आहे. मग मरण्यासाठी तयार रहा. काय बोलतेस रम्या? अगं हो, जर सुतक पडलं ना तर मग सगळेजण सुतकामध्ये हे लग्न करूच शकणार नाहीयेत आणि तू जर मेली तर सुतक पडेलच ना. काय ग रम्या, काय बोलतेस? तू हे एकदाचा जीव का घेत नाहीयेस? माझा तू करते करते बाई करते. असं म्हणून रम्या बोलल्यानंतर वसू तिथून निघून जाते. रम्या मात्र खुनशी हसत असते. इकडे दुसऱ्या बाजूला चौघेजण बसलेले असतात. धनंजय, विक्रम, मानिनी आणि शारदा आईस्क्रीम खात असतात आणि म्हणत असतात, खरं तर संगीताचा कार्यक्रम अप्रतिम झाला. संगीताच्या कार्यक्रमाला बाकीची सगळी मंडळी जमा झाली, त्यामुळे अक्षरशः 4 चांद लागले. बघितलं ना, बघता बघता सगळे कार्य कसे पार पाडत आले. खरं तर असं वाटतच नव्हतं आपले मुलं मुली एवढ्या सगळ्या ह्या गोष्टीतून गेले आहेत आणि ते एवढं सगळं काही करतील ह्या गोष्टीवरती. तर खरं सांगायला गेलं तर अजिबातच विश्वास नव्हता. पण असो, सगळं काही व्यवस्थित झालं ना, त्यातच आनंद आहे. आणि तेवढ्यात मिथून आलेला असतो. मिथून आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, अरे काय काय चाललंय काय, मी पण आलेलो आहे बरं का इथे, असं मिथून बोलत असतो. त्याच वेळेला सगळेजण मिथूनकडे पाहतात आणि म्हणत असतात, काय चाललं मिथून भाऊजी तुमचं? हो काय, हे लग्न उद्यावर आलं आणि तुमच्या मात्र अजून सुद्धा पत्ता नव्हता. अशा वेळेला येतात का? त्याच वेळेला मिथून म्हणत असतो, हो काय करणार आता, मी आलो आहे ना, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि हे बघा बघा, साड्यांच्या बिझनेससाठी इकडे तिकडे नेहमी ह्या शहरातून त्या शहरात, त्या शहरातून ह्या शहरात फिरावं लागतं ना, आणि म्हणूनच असं झालं बघा. पण असो, एकटेच आलात तुम्ही? नाही, मी एकटा कसा येईल? मंजू सुद्धा आली ना. मंजू गेली आपली तिकडे त्या मुलींकडे त्यांना भेटायला आणि मी इकडे तुमच्याकडे आलो. चला आता मी आलेलो आहे ना, सगळं कसं व्यवस्थितच होणार आहे. पण काय आहे मिथून भाऊजी, हळद झाली, संगीत झालं, आता उद्यावर लग्न. तेव्हा मिथू म्हणत असतो, आता मला सांगा, लग्न म्हटल्यावर हळद संगीत ह्या सगळ्या गोष्टी होणारच ना? त्या नाही होणार तर कसं? पण आता मेन काय आहे, लग्न आहे की नाही? मग त्या लग्नासाठी मी इथे आलेलो आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात गरजेचं आहे ना. पोरांचा मामा, काका, हे सगळं काही इथे मीच आहे आणि मी आलेलोच आहे ना, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. असं म्हणून मिथून आल्यामुळे आता लग्नाला मात्र अक्षरशः 4 चांद लागणार असतात. तेव्हा सगळेजण फारच आनंदात असतात. पण मला सांगा, आपली आहेत कुठे? पोरं आहेत कुठे? अरे आज संगीताचा कार्यक्रम होता, सगळी दमलीत, आत्ताच आईस्क्रीम वगैरे खाल्लंय आणि सगळ्यांना झोपण्यासाठी पाठवून दिले. बघ बस, एवढंच? अच्छा. तर आता प्रेक्षकांनो इकडे पहाना, मानिनी काय कमाल दिसते. तिची हेअरस्टाईल आणि साडी खरंच खूप सुंदर दिसते बरं का मानिनी? तेव्हा मायनी म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा मिथून भाऊजी, पोरींना नाही आणलं, तुम्ही कसं आणणार वहिनी? मला सांगा, आता आम्हीच दोघं आलेलो आहोत. अहो, पोरींना यायची खूप इच्छा होती पण त्यांचे पेपर्स चालू आहेत ना, त्यामुळे काही पोरी आल्याच नाहीयेत, असं मिथून इथे बोलत असतो. तेवढ्यातच वसू आलेली असते. आता वसूला पाहिल्यानंतर इकडे मिथून म्हणत असतो, अरे बापरे, ह्या पण आल्यात. तेव्हा वसू म्हणत असते, खरं तर मला तुम्हा सर्वांशी थोडंसं बोलायचं होतं. आता मान्नी म्हणत असते, काय झालं वसूताई, तुम्हाला काही होतं का? तेव्हा वसू म्हणत असते, मला काही नव्हतं, पण बरेच दिवस झालं मनामध्ये एक गोष्ट खटकत होती म्हणून म्हटलं तीच बोलून टाकावी. कसा आहे ना विक्रम आणि धनंजय, आज तू सुद्धा इथे आहेस आणि गेली कित्येक वर्ष मी माझ्या नव्याच्या मृत्यूला धनंजय
तुला दोष देत होते, तुला जबाबदार मानत होते. पण खरं सांगू का, आता सगळ्यांचे गैरसमज आणि त्या सगळ्या गोष्टी इथे मिटलेल्या आहेत ना. म्हणून मला असं वाटतंय की जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया. आणि एवढे दिवस माझ्या मनामध्ये जो गैरसमज होता की माझ्या नव्याला तू मारलेला आहेस किंवा तुझ्यामुळे माझा नवरा मेलाय, ह्या गोष्टी मी आता विसरून जायचं ठरवले आणि जो गैरसमज झाला होता तो सुद्धा माझा दूर झाला आहे. आणि म्हणूनच मी तुला धनंजय माफ करायचं ठरवला आहे. खरं तर बरेच दिवसापासून ही गोष्ट बोलायची होती, पण असो, उद्या आता पोरांची लग्न होत आहेत आणि त्यामुळे म्हटलं हा सुखद धक्का सगळ्यांना देऊन टाकावा. इथे विक्रमला आणि त्याचबरोबर मिथून ह्या दोघांना सुद्धा वसू अशी बोलते, अशा पद्धतीने माफी मागते. ह्या दोन्ही गोष्टीवर त्याचा अजिबात विश्वास नसतो. पण तरीसुद्धा आता धनंजय म्हणतात, खरंच माझ्या मनावरच खूप मोठं ओझं हलकं झालं आहे. आता खरं सांगू का, मी आनंदाने डोळे मिठायला मोकळा झालो. बघा, खरं सांगतो, नाहीतर माझ्या मनावर एवढं मोठं ओझ होतं. जेव्हा जेव्हा वसुताई मी तुम्हाला पाहायचो ना, तेव्हा तेव्हा नेहमी असं मनात यायचं की नाही, तुम्ही माझ्यावर इकडे माझा मित्र मारल्याची आरोप करतायत. यामुळे आता मात्र सगळं व्यवस्थित होणार आहे. बघा, माझ्या मनात असलेल्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या पुसून गेल्या आहेत. बघा, असं वसू म्हणते तेव्हा सगळेजण तिला आईस्क्रीम खाण्यासाठी आग्रह करतात. पण वसू म्हणत असते, नाही नाही, नको, आता फार रात्र झालेली आहे, आता मी झोपते, असं म्हणून ऊस बाजूला जाते. आणि मनातच म्हणत असते, रम्या, आता मात्र मी हे तर केलेलं आहे, ह्या सगळ्यांनी माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवलाय. आता मी एकाच गोष्टीची वाट बघते आणि ती म्हणजेच की कधी तू एकदा खूप मोठं काहीतरी करतेस आणि कधी या लग्नामध्ये विघ्न आणतेस. हीच गोष्ट मला सुद्धा पाहायची आहे. पाहिलं का प्रेक्षकांनो, खरंच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. रम्या आणि वसूचे असो. चला, आता दुसऱ्या दिवशीचा लग्नाचा दिवस उजळलेला आहे. जीवनंदिनी आणि काव्यार्थ हे हॅशटॅग आहेत आपल्या या लग्न सोहळ्यासाठी. इकडे खूपच सुंदर दागिने दोघींसाठी सुद्धा असतात. रुकवताच बरंच सामान तिथे ठेवलेलं असतं. त्यामध्ये टॅडी असतो, ऑटो असतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू सुद्धा हडमेडच्या असतात. आता आपण पाहतो की इकडे शारदा म्हणत असते, अहो काय करताय, अहो लास्ट टाइम ह्या हॉलमध्ये एकच गौरी हार पुजण्यासाठी चौरंग होता, पण आता आपल्याला 2 गौरी हार पुजण्यासाठी चौरंग लागणार आहेत ना. मग ते पाहायला नको का. तेव्हा धनंजय म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, मी बघतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता आपले जे काही इथे मिथून काका आहेत त्यांची फारच लगबग आणि त्या सगळी काही तयारी इथे त्यांची सुरू झालेली असते. कारण काही जरी झालं तरीच आता मिथून काका हे सगळ्या गोष्टी करणार असतात. आता मानिनीची सुद्धा खूपच लगबग सुरू असते. तेवढ्यातच आता विक्रम येतो आणि विक्रम मानिनीचा हात पकडतो आणि म्हणत असतो, अगं म्हणू तेवढ्यातच माने म्हणत असते, अहो काय करता, हे सर्वजण आहेत आणि तुम्ही सर्वांसमोर असा माझा हात काय पकडताय, सोडा बरं पटकन. तेवढ्यातच अविक्रम म्हणत असतात, अगं असं काय करतेस, तुझा हात तर मी पकडणारच, पकडलाय तो सोडण्यासाठी थोडी ना पकडलाय. आता माझ्या दोन मुलांची डबल लग्न आहेत आणि त्या लग्नामध्ये त्यांचीच आई अशी बिना गजाची फिरते, ते काय बरं दिसतंय का, सांग बरं. म्हणून पण अहो, एवढी काम पडलेली आहे इथे, तुम्हाला हा सगळा फाजलपणा कसा सुचतोय हो. त्यावर विक्रम म्हणत असतात, काय म्हणू, हे काम पडलीत मला कळते, पण हे गजरे आणण्यासाठी मी गेलो होतो, त्यात माझा वेळ गेला की नाही. आणि मला सांग, आपली मुलं डबल लग्न करतायत, मग काय आपलं सुद्धा होऊन जाऊ द्यायचं का, एकदा करायचं का डबल लग्न. त्याच वेळेला विक्रमने तिला आता गजरा सुद्धा मारून दिलेला असतो. तेव्हा मान्नी म्हणत असते, बाद झालं हो, किती आणि काय बडबड करताय तुम्ही, खरंच ना, तुमच्या ना विचारांची सीमाच कुठेपर्यंत जाईल आणि काय होईल ना, तेच मला हल्ली कळत नाही. काहीही बोलत राहता हो तुम्ही. त्याच वेळेला विक्रम म्हणत असाल, अगं मनू, त्यात काय एवढं असू देत ना, आपल्या पोरांची लग्न होत आहेत, त्यांच्याबरोबर आपण जर लग्न केलं तर काय फरक पडतोय.
आता दोघे जण हसत असतात. मांडणीकडे शिल्लक गजरे असलेले ते बाकीच्यांना देत असते. त्याच वेळेला आता रम्या आलेली असते. रम्याच्या हातामध्ये एक गजरा असतो आणि एका हातामध्ये मुंडवळे असतात. तेव्हा रम्या हातामध्ये असलेला गजरा पूर्णतः कुस करून टाकत असते. ती तो पूर्ण असा सात तोडून टाकत असते. आता रम्या पुढे येते आणि तेव्हा तिला गुरुजींचे ते बोल आठवतात. गुरुजी म्हटलेले असतात, रम्या, तुझं आणि पारच लग्न होईल. तुझ्या हातामध्ये आणि पारच्या हातामध्ये एकमेकांना घालण्यासाठी वरमळा असतील. पण आता समोर पाहते तर समोर काव्यार्थ असं लिहिलेलं असतं आणि तेव्हा ती त्या काव्यार्थकडे रागानेच पाहत असते आणि हातातला गजरा पूर्णतः तोडून टाकत असते. हा तिचा लूक जो आहे कमाल तर दिसत असतो प्रेक्षकांनो, पण बाजूला जी वसू आहे ती सुद्धा रम्याला पाहत असते. इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आज पार्थने मात्र आपल्या जीवाला खूपच कमाल असं तयार केलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे दादा, काय करतोयस हे तू? तू मला तयार करत बसलायस. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, अरे हो, कारण हे सर्व क्षण इथे मी अनुभवलेले आहेत, हे तुला अनुभवायचे आहेत. आणि माझ्या लग्नामध्ये त्यावेळेस तू मला तयार केलं होच. मग आता एक मोठा भाऊ म्हणून ती माझी जिम्मेदारी आहे की तुला या वेळेला तयार करायचं आणि म्हणूनच आम्ही तुला तयार करत आहे, असं आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का, अशी मला जी मिठी मारणार आहेस ना, ती मिठी खरं तर तू नंदिनीला मारायला हवीस बरं का. तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं तर हे सगळं अनुभवायचे कधी? असं इकडे नंदिनी सोबत 7 फेरे घेतोय. कधी नंदिनी माझी होती याचीच मला वाट आतुरता लागलेली आहे. त्याच वेळेला आता पार्थ पुन्हा म्हणत असतो, हो ते सगळं कळते मला, पण ही मिठी खरं तर तू नंदिनीसाठी शिल्लक ठेवायला हवीस बर का, असं म्हणून हसत असतात. दुसऱ्या बाजूला आपली नंदिनी ऑलरेडी तयार झालेली असते आणि तिने आता काव्याला तयार केलेलं असतं. खूपच सुंदर अशी काव्या दिसत असते. आता काव्या म्हणत असते, येत आता मी तुला तयार करते. तेव्हा नंदिनी तिला म्हणत येते, अग वेडाबाई, मी तर कधीच तयार झाली. आज मला माझ्या धाकट्या बहिणीला तयार करायचं होतं. खरं तर इथे मला आज फार फार आनंद होतोय. तेव्हा काव्या म्हणत असते, हो ताई, तू खरं सांगू का, मनामध्ये एक वेगळीच हुरहुर लागली आहे. खरं सांगू का, आपलं प्रेम आपल्या समोर होतं. आज मला पार्थ सोबत लग्न करायचंय ही इच्छाच किती वेगळी आहे. खरं सांगायचं तर ह्या कधी एकदा त्यांचा हात या हातामध्ये घेते आणि कधी एकदा हात घट्ट पकडते, कधी एकदा त्यांच्या हातून मी माझ्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र घालते, कधी एकदा भांगात कुंकू भरून घेते, कधी एकदा त्यांच्यासोबत मी सप्तपदी चालते. ह्या सगळ्या गोष्टींची फार हूर लागली. त्याच वेळेला नंदिनी तिला म्हणत असते, खरं सांगू का काव्या, आज मला फार आनंद होतोय. खरं तर इथे माझी बहीण, माझी धाकटी बहीण, तिला पसंत असलेल्या तिच्या ज्या मुलावर प्रेम आहे त्या मुलासोबत ती लग्न करत, यातच मला फार आनंद आहे. हे सगळं काही मी अनुभवले काव्या, पण खरं सांगू का, तू ते अनुभवलं नव्हतंस आणि आज ते सगळं तुझ्या सोबत होते. त्याच वेळेला काव्या रडू लागलेली असते आणि नंदिनी तिला समजवत असते. ती म्हणत असते, हे बघ, काळजी करू नकोस, आता इथून पुढे सगळं काही व्यवस्थित होणार आहे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंदच असणार. एवढे दिवस आपण कसे जगलोय, काय झालोय, कशा कशातून आलोय हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता रडून हा असा आनंदाचा क्षण वाया घालायचा नाही. खरं सांगू का काव्या, डोळ्यातून येणारे अश्रू याची चव सारखीच असते. ते सुखाचे असो किंवा दुःखाचे असो, दोन्हींची चव सारखीच असते. पण आपलं मन किंवा त्यावेळेचं आपलं आपण हे वेगळे असतो. म्हणजे आनंदातली फिलिंग आणि दुःखातली फिलिंग ही पूर्णतः वेगळी असते. ही गोष्ट तर तुला माहितीच असेल ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, खरं सांगू का ताई, हे सगळं काही ठीक आहे गौ, पण मन मात्र वेगळ्याच याच्यामध्ये जातंय. तेव्हा काव्या लगेच आता नंदिनीला घट्ट मिठी मारत असते. दोघी जणी हलक्याशा रडत असतात. दुसऱ्या बाजूला पाठीमागून मिथुनने येऊन
जीवाला मिठी मारलेली असते आणि तेव्हा जीवाच्या तोंडून नकळत निघतं नंदिनी. त्यावर मिथून म्हणत असतो, अरे अरे काय बोलतोयस तू, नंदिनी कुठे आहे तुझी नंदिनी. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अरे काय सांगू मिथून काका तुला, त्याला कोणीही आलं आणि मिठी मारली का, किंवा सध्या गालावरून एक बोट जरी फिरवलं ना, तरी त्याला असंच वाटतं की नंदिनी आली नंदिनी आली. त्याला बाकी काहीच वाटत नाही. ह्या सर्व गोष्टी आता इकडे तो बोलत असतो त्याच वेळेला आपण पाहतो की काय रे मिथून काका तू होतास कुठे, एवढे दिवस काय चालले काय तुझ, एवढे दिवस कुठे गायब होता आहेस रे, आला सुद्धा नाहीस, मला भेटायला आला नाही का, मला बघायला पण आला नाहीस. त्यावेळेस तो म्हणत असतो, अरे आलोय ना मी आता ह्या वेळेला आलोय, आता मी कायम स्वरूपासाठी आलेलो आहे, जाणार थोडी नाही मी, आता माझ्या पोरांच्या लग्नामध्ये मीच तर आहे ना, असं म्हणून तो पुन्हा एकदा त्याला मिठी मारत असतो. त्याच वेळेला इकडे नंदिनीने आता काव्याला मिठीत घेतलेलं असतं आणि तेव्हा ती तिला समजवत असते. ती म्हणत असते, बास झालं आता, अजिबात रडायचं नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, हे बघ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपलं लग्न आहे आणि ते लग्न आपल्याला व्यवस्थितच पार पाडायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की मिथून काका पोरींना शोधत असतात आणि म्हणत असतात, चला 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 पटकन चला, लवकर चला, मी मामा म्हणून तुम्हाला घ्यायला आलेलो आहे, असं म्हणत असतात. तर आता इकडे रम्याने पार्थला येताना पाहिलेलं असतं. रम्याच्या हातामध्ये फुलं असतात, ते फूल ती हातामध्ये घेते आणि विचार करत असते, हेच फुलं पार्थानी माझ्या अंगावर पडायला हवेत, ह्याच फुलं आता पार्थानी माझ्यासाठी असायला हवेत, असं इकडे आता तिचं म्हणणं असतं. पार्थ जो आहे तो जीवाबरोबर असतो, दोघेही जण फार कमाल दिसत असतात आणि फार गोड दिसत असतात आणि हसायला सुरुवात केलेली असते. इकडे आता रम्या फक्त पार्थकडे पाहतच असते. तिला फक्त एक वाटत असतं, काय चाललं, हे सगळं कसं होतंय, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे पार्थ हा माझाच व्हायला हवाय, फक्त पार्थ माझाच आहे, असं ती इथे बोलत असते. आता मी धावतच गुरुजींकडे जातो. आता गुरुजींना म्हणत असतो, बोला बोला काय करायचं, अंतरपाठ धरायचाय, त्याचबरोबर नव्या मुलींना इकडे घेऊन यायचंय. गुरुजी म्हणत असतात, हो मुलीचे मामा, मुलीच्या मुलींना घेऊन या, अहो मीच आहे मुलींचा मामा आणि मुलांचा काका आणि मामा, सगळं मीच आहे, मी आणलं तर चालेल ना. तेव्हा गुरुजी म्हणतात, हो चालेल ना, काहीही हरकत नाही, तुम्ही बिंदास्त घेऊन या. त्यावर मिथून म्हणत असतो, हो चालेल ना. आता धावतच जातो, तेवढ्यातच युग भेटतो आणि युगला मिथून आवाज देतो आणि म्हणत असतो, अरे युग काय चाललंय काय, हे बघ कुठेही जाऊ नकोस, आपल्या दोघांना आता अंतरपाठ धरायचं आहे, असं इकडे आता ते बोलत असतात. तेव्हा युग म्हणत असतो, अरे काका मी कुठे जाणार आहे, मी कुठेही जाणार नाहीये, आपण अंतरपाठ धरूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता ह्या दोघी जणी गौरी पूजायला बसलेले असतात. एकच चौरंग असतो आणि एकाच चौरंगावर आता वेगळे दोघींचे गौरी मांडलेले असतात. नंदिनी आता गौरी पुसताना तिला तो क्षण आठवतो, 6-7 महिन्यापूर्वीचा, जेव्हा ती पहिल्यांदा पार्थ बरोबर लग्न करायला बसली होती. तेव्हा गौरी हार पुसताना तिच्यासोबत काय काय घटना घडल्या. गौरी पूजत असतानाच तिला तोंडावर गुंगीच औषध लावलं गेलं आणि तिला लग्नातून किडनप केलं गेलं. हा क्षण तिला आठवू लागतो. आठवत असताना काव्या तिला समजावते आणि म्हणत असते, काय झाले ताई. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही काही नाही, खरखर सांग ताई, सगळं ठीक आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो सगळं ठीक आहे, घे पूजा करूयात, असं म्हणून आता पुन्हा त्यांनी गौरी हार पूजायला सुरुवात केलेली असते आणि दोघींनी गौरी हार पूजल्यानंतर दोघी जणी नमस्कार करत असतात. नमस्कार केल्यानंतर मिथूनचा आवाज येतो. आता मिथूनचा आवाज आल्यानंतर मिथून म्हणत असतात, कुठे आहेत 2 गोड बाहुल्या, कुठे आहेत, काय चाललंय. त्या बाहुल्यांच्या गोड बाहुल्या, चला 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 चला. मोहित्यांच्या लक्ष्म्या आणि त्याचबरोबर
इकडे आता होणाया इकडे देशमुखांच्या सुना काय गोड दिसतात. खरंच चला हा मामा तुम्हाला घेऊन जायला आला आहे. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी आणि काव्या नंदिनी म्हणत असते, मिथुनला खरं सांगू का काका, सगळं काही आपल्या समोरच होतं. प्रेम, त्या सर्व गोष्टी आपल्या समोरच होत्या, पण आपण ओळखायला, त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला किती चुका करतो ना, तेच काही कळत नाही आपल्याला. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, होते तर अगदीच बरोबर आहे. आपण त्या सगळ्या गोष्टी इथे समजून घेत नाही. आपण त्या सगळ्या गोष्टी इकडे दुर्लक्षित करतो आणि त्याचमुळे हे सगळं काही होतं. बघितलं पोरींनो, प्रेम तुमच या समोर होतं, पण तुम्ही ते ओळखू शकला नाहीयेत. पण असो, आणि आता तुम्हाला उशिरा का होईना, पण ह्या सर्व गोष्टींची समज आली आहे ना, ते फार जास्त महत्वाचं आहे. मग तुम्ही त्या सर्व गोष्टींचा एवढा विचार अजिबात करू नका. आता ह्या आलेल्या क्षणाचा सगळा काही विचार तुम्ही इथे करा. असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला काव्या रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, पण बघितलं ना आमच्या सोबत कसं आणि काय झालंय ते. पोरींनो, एवढा विचार करू नका, मन दुखी करू नका. हे बघा, खरं सांगू का, खरं प्रेम मिळणं हे सुद्धा नशिबात असतं. आणि तसं म्हणतात ना, सगळं काही आपल्या आजूबाजूलाच असतं, पण आपण ते ओळखू शकत नाही, पाहू शकत नाही. अगदी तसंच काहीच तुमचं सुद्धा झालेलं आहे. पण आता जुने दिवस आठवू नका आणि स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका. त्याच वेळेला कव्या म्हणत असते, नाही काका, आम्ही जुने दिवस आठवत नाही, पण हे आठवतं ना, गेल्या वेळेस किती माणस दुखोरली होती, किती माणसांना त्रास झाला होता. ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यामुळे आता थोडंसं मन हळवं झालेलं आहे. आता हा जो काही सगळा घाट घातलाय ना, ह्या सगळ्या घाटामुळे आता सगळी माणसं आनंदी आहेत, खुश आहेत. हे सगळं पाहूनच आता मनाला एक आनंद आणि समाधान होते. त्यावर मिथू म्हणत असतो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुम्हाला आनंदी राहण्याचा, त्याचबरोबर इकडे हे सगळं काही अनुभवायचा पूर्ण अधिकार आहे. आय लाईक धिस पोरींनो. मी काय बोलत बसलो इथं, हे सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. आणि चला, तिकडे सुद्धा जीवाने नंदिनीला वर्माला घातलेली असते, तर नंदिनीने जीवाला घातलेली असते. असा हा लग्न विवाह सोहळा अशा पद्धतीने पार पडलेला असतो. राहते फक्त आणि फक्त आता सप्त कन्यादान आणि पाठवणी पाहूयात आता उद्याच्या भागामध्ये. पण ही गोष्ट मात्र समजलेली नाही. रम्याच कारस्थान आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.